आम्हाला लेट होत आहे याच्या फोटोशूट अजून इथं जंगलामध्ये आग लागलेली आहे आणि आमचा कुकरमध्ये जेवण चाललंय पोरांना. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ माईकवरती. आज आहे आमचा पिकनिकचा तिसरा दिवस आणि आज आम्ही पंचमढीतून नागपूरला जाणार, म्हणजे ताडोबा सफारी करायची आहे. तर पंचमढीवरून निघतो आता आणि आता झालं ताडोबाला. तत्पूर्वी ही आमची पोरं सगळी खेळत आहेत. त्यांच्याबरोबर आमची छोटी पोरगी एक दोघं खेळत आहेत. एक छोटी पोरगी खेळत आहेत. तर बॅगी वगैरे टाकून झाल्या गाडीमध्ये. आता चाललंय आमची निघायची तयारी. आमचा आजचा प्रवास असणार आहे तो इथून ताडोबा, म्हणजे नागपूरला ताडोबामध्ये. सर्व बॅग पॅक झालं आहे. सकाळी निघायचं होतं 9 वाजता, पण आता योगेश नेहमी लेट करतो आम्हाला. योगेशमुळे लेट झाला आम्हाला. सगळा ब्लॉग मध्ये जाणार आहे. सगळा काय काय तुमची नाटकं झालं होती ब्लॉग मध्ये सगळं जाणार आहे. फायनली आमची नागपूरला जायची, ताडोबाला चाललो आम्ही. जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि जर्नी स्टार्ट झाली आणि आम्हाला स्कॉट करण्यासाठी पोलिसांची गाडी बरोबर आहे. पोलीस आम्हाला स्कॉट करून खाली सोडत आहेत. तर इथं ट्रॅव्हल करत होतो. ट्रॅव्हल करता करता बघितलं की इथं जंगलामध्ये आग लागलेली आहे. ही बघा, ही पाहू शकतो, जंगलाला पूर्ण आग लागलेली आहे. तर प्लीज पंचमढीमधून निघालो होतो 12 वाजता. आता हायवेला लागलो, म्हणजे 120 किलोमीटर चालवली गाडी 2-2.25 तासामध्ये. आणि आता हायवेला निघालो आणि हायवेला निघाल्यानंतर थांबलो जेवायला शेरे पंजाब, म्हणजे हायवे. कारण की रस्ता घाटाचा होता. जेवून पुन्हा खूप जण उलट्या पण झाल्या, नाश्ता करून आलो घरी. आणि जेवलो जर असतो तिकडे तर अजून खूप जणांना उलट्या झाल्या होत्या, कारण की रस्ता घाटात असल्यामुळे ते गाडी आणि पोटांचं पाणी पण आलं आहे. त्याच्यामुळे आता हायवेला लागला तर जेवायला थांबलो. खूप लेट झालं, पोरांना पण खूप भूक लागली होती म्हणून थांबलो. आता तर आम्ही जेवण आलं हॉटेलमध्ये आणि आमचं कुकरमध्ये जेवण चाललं आहे पोरांना. हॉटेलमध्ये जेवण आम्ही नाही देत पोरांना, आम्ही थांबतो सगळीकडे जेवण बनवतो. काय आला आमचा स्टार्टर. आता सगळ्याचे पोरं कावले उकलतात. वाजले 3 आणि आमचं अजून जेवण नाही आलं आहे. भूक लागला बेटा? नाही लागलं अजून? जा मग गाडीत बस, नंतर येतो आम्ही. बोला ते घे, सांग गेलं ना, घे सांग डॉक्टर, घे सांग, घे घे घे. आता जस्ट जेवण वगैरे निघालो आम्ही. हायवेला लागल्यानंतर एक चांगला हॉटेल होता, पंजाबी हॉटेल. तिकडे जेवलो आणि निघालो नागपूरच्या दिशेने. रस्ता तर खूप छान आहे, वन वे रस्ता आहे, पण खूप छान आहे. खड्डे वगैरे नाही आहेत, एकदम मस्त रस्ता आहे. गाडी चालवलाही मजा येते. पण शॉर्ट रस्ता आहे आणि घाट खूप आहेत, त्यामुळे थोडा गाडी स्पीड मेंटेन करणार आहे. घाट संपल्यानंतर चांगला रस्ता आहे. मध्ये मध्ये घाट खूप आहेत, पण डोंगर आहे बघा. समोर पाहता एक डोंगराला घाट खूप आहेत. मध्य प्रदेश टू नागपूर ट्रॅव्हल करत असाल
तर या मध्ये मध्ये अशा गायी खूप आहेत. तर या गोष्टीची काळजी घ्या ड्राईव्ह करताना, कारण की आपलं लक्ष नसल्यावर डायरेक्ट खूप मोठा ॲक्सिडेंट होईल. हायवेच्या मध्ये अशी गुरं वगैरे थांबलेले असतात, तर याची काळजी घ्या. बघा डायरेक्ट मध्ये थांबलेले आहेत. आमची गाडी झोपलेली आहे पूर्ण म्हणजे आम्ही तिघेच आहोत गाडीमध्ये. सर्विल पण झोपला आणि हा पण झोपले. मजा येते गाडी चालवायला. आळस तर नाहीत अजून, झोपसारखं पण नाही वाटत आहे. पंचमरी MP पासून निघाल्यापासून एवढी गाडी चालली आमच्या 180 किलोमीटर जवळजवळ. आणि आम्हाला लागले तर टोटल 6 तास, पण ड्रायव्हिंग आवर झाले 4 तास. कारण की जेवायला आम्हाला खूप टाईम झाला, जवळजवळ 2 तास गेले आमच्या जेवायला. त्यामुळे जसे आम्ही स्लो झालो म्हणजे एकदम जो आम्ही 5-6 वाजता पोहोचलो होतो, आता मला वाटतं 8 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. खूप जण आता मोठा ग्रुप आहे, खूप जण आहोत आम्ही. त्यामुळे जेवणं आणि प्लस आमचे छोटे मुलं आहेत, त्यांचं जेवण बनवावं लागतो. ज्या हॉटेलवर थांबतो आम्ही प्रत्येक ठिकाणी आता जेवण बनवलं जातो. त्यामुळे थोडं आम्हाला लेट होतं, पण ठीक आहे, मजा येते फॅमिली घेऊन रोड ट्रिपसाठी. आता आमचा नागपूर फक्त राहिला आहे तो 74 किलोमीटर, 74 किलोमीटर राहिला नागपूर. आणि नागपूरच्या पुढे काय अजून 1 तास 1-1.5 तास आम्हाला अजून पुढे जायचं आहे ताडोबासाठी. ताडोबाची आमची आज सफारी वगैरे नाही आहे. आज आम्ही ताडोबाला पोहोचणार आहोत आणि उद्या सकाळी लवकरची आम्ही सफारी घेणार आहोत, जंगल सफारी. काय आलं तुला? काय पाहिजे मी सांगू? काय सांगू आता? काय काय पाहिजे मी सांगू? ठीक आहे, सांगते. हे काय नको देऊ खायला? मॅगी नाही भेटत तिथं. नाही त्या अंकलला थांब, अंकल नाही भेटत. नाही रे बाबा, विचारते अंकलला. अंकलला विचार. अंकल बोलते नाही आहे. चार्जर कसा काढला? वॉच चार्जर कसा काढला मी? कसली वॉचची? का? हा? अरे मी काय बोलतोय ते 10% होते. राहू दे आता. कशा वॉच पाहिजे चार्जिंग पाहिजे बॅटरीला? कशाला? मग आता घरी आपल्या हॉटेलला जायचं ना, आता तुला कशाला पाहिजे वॉच? अरे नको ते स्क्रू मारा काय करू तू. आपला अँगल बाप ठीक आहे. त्याच्या पट्ट्या बनव. नाही व्हिडिओला काढत. तू मारून तू दिसतो. नाही व्हिडिओला मी गेम खेळतो. जेवून निघाला होतो कुठेतरी. मला एक ब्रेक घेऊ, कारण ही गाडी चालून कंटाळलो होतो. मला ब्रेक घेण्यासाठी आता आलो इथं हल्दीराममध्ये. थोडा स्नॅक्स आणि आमची बच्चा पार्टी. हे तुम्ही खाणार का काय? हे तू काय खाणार का? ही डोकरी बघ, ही डोकरी बघ, हे डोकरे. आम्हाला वाटलं की आमची सफारी होईल आमची जंगल सफारी, परंतु जंगल सफारी जर करायची असेल तुमच्यासाठी हा स्पेशल आहे, तर 4 महिने आधी बुकिंग करावी लागते. कारण की गव्हर्नमेंटची ऑफिशियल साईडनेच होते जंगल सफारी, किंवा तुमचे कोणी पॉलिटिशियन्स वगैरे ओळखीचे असेल तर होणार आहे. त्यामुळे आमचा सगळी लफडा झाला आहे. 2 तास झाले आम्ही इकडे हल्दीरामच्या इथे थांबलो आहे. डिस्कशन चालू आहे सगळं. कारण की खूप ट्राय केला, खूप 1-1.5 तास सगळ्याकडे फोन वगैरे केले, पण नाही अवेलेबल होत, काहीच अवेलेबल होत नाही. कारण की ते 4-4 महिने आधीपासून ते बुकिंग होत असतं. तर नमस्कार मित्रांनो, काल रात्री खूप लेट झाले यायला. अक्षरशः थकलो होतो ड्राईव्ह करून, त्यामुळे ब्लॉग एंड नाही केला. तर ब्लॉगला इथे एंड करतो मी. बघा कशी वाटलं तुम्हाला आमचा MP टू नागपूरचा प्रवास, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय.